नमस्कार, सिलेंड्रिकल सरफेसेस फाईल सेशन मध्ये आपले स्वागत आहे। चला आपण या सेशनची उद्दिष्टे पाहूया। तुम्ही या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल: बेंच वाईज मध्ये सिलेंड्रिकल रॉड होल्ड करणे, फाईल सिलेंड्रिकल सरफेस अधिक किंवा वजा 0.04 मिलीमीटर डायमीटरवर राखून ठेवणे, वर काढणे आणि फिनिशिंग करणे। आता आपण सिलेंड्रिकल सरफेस फाईल करण्यासाठी आवश्यक टूल्स आणि मटेरियल पाहू। रफ फाईल, स्मूथ फाईल, ट्राय स्क्वेअर, राउंड MS रॉड, डिवाइडर, स्टील रूल। बेंच वाइज, वर्नियर कैलिपर, ऑयलर, डॉट पंच, बॉल पिन हैमर, डेबुरिंग टूल्स, मेटल ब्रश, सेफ्टी गॉगल, ग्लव्स, सेफ्टी मार्क। आता आपण सिलेंड्रिकल सरफेस फाईल करण्यासाठी असणारा ऑपरेशनचा क्रम पाहू। जखमापासून बचाव करण्यासाठी सिलेंड्रिकल सरफेस फाइलिंग सुरक्षा साधने घालण्याची खात्री करा आणि सुरक्षित कामाचे वातावरण देखील सुनिश्चित करा। सर्वप्रथम रॉ मटेरियल त्याच्या आकारासाठी लागणारी तपासा। रॉ मटेरियलचे मोजमाप करा, जी एक गोलाकार रॉड आहे। याची खात्री करण्यासाठी ते योग्य डायमेन्शन्स आहेत। मेजरिंग टेप किंवा वर्नियर कॅलिपर वापरून त्याचे डायमीटर आणि लेंथ तपासा। त्यानंतर गोल्ड रॉडच्या दोन्ही टोकांना फ्लॅट्स करण्यासाठी फाईल करा। बेंच वाईज वापरा आणि रॉडला उभ्या पद्धतीने पकडा। रॉडच्या दोन्ही टोकांना फ्लॅट बनवण्यास सुरुवात करा। 75 मिलीमीटर लांबी राखण्यासाठी काळजीपूर्वक फाईल करा। ट्राय स्क्वेअरसह फ्लॅटनेस तपासा। फाईल केल्यानंतर टोके फ्लॅट आहे की नाही ते तपासण्यासाठी ट्राय स्क्वेअर वापरा। इच्छित फ्लॅटनेस प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेनुसार समायोजित करा। गोल्ड रॉडच्या दोन्ही टोकावर मार्किंग मीडिया लावा। मार्किंग मीडिया अधिक दृश्यमान करण्यासाठी गोल्ड रॉडच्या दोन्ही टोकावर खडूने मार्किंग मीडिया करा। डिवाइडर आणि स्टील रूड वापरून दोन्ही टोकावर डायमीटर 25 मिलीमीटर म्हणून चिन्हांकित करा। डिवाइडर घ्या आणि स्टील रूल मदतीने 12.5 मिलीमीटर वर सेट करा। रॉडच्या मध्यभागी डिवाइडर निर्देशित करा आणि सर्कल बनवा। चिन्ह अचूकपणे ठेवलेले आणि संरेखित केले आहे याची खात्री करा। चिन्हांकित डायमीटरवर साक्षीदार चिन्हे पंच करा। चिन्हांकित डायमीटरवर साक्षीदार चिन्हे तयार करण्यासाठी बॉल पेन हॅमर वापरा आणि टोकदार टिपाने पंच करा। हे मार्किंग फाईल प्रक्रियेदरम्यान मार्गदर्शक म्हणून काम करतील। सिलेंड्रिकल प्रोफाइल 25 मिलीमीटर मापात जॉब बनवणे। गोल्ड रॉडला बेंच वाईज मध्ये सुरक्षितपणे धरून ठेवा। ते जागी घट्ट आहे याची खात्री करा। सिलेंड्रिकल प्रोफाइल फाईल करणे सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या ग्रेड्सची सपाट फाईल वापरा। रॉडच्या लांबीसह सी स्व मोशन मध्ये फ्लॅट फाईल करा।
हळूहळू साक्षीच्या खुणाच्या आधारे 25 मिलीमीटर डायमीटर पर्यंत आकार घ्या. सिलेंड्रिकल प्रोफाइलवर सी-सॉ मोशन फायलिंग करताना फिजिकल प्रेशर सौम्य असावा आणि जास्त नसावा. वर्नियर कॅलिपरसह सिलेंड्रिकल रॉडची लांबी आणि व्यास तपासा. फायलिंग केल्यानंतर सिलेंड्रिकल रॉडची लांबी आणि व्यास मोजण्यासाठी वर्नियर कॅलिपर वापरा. ते आवश्यक परिमाणांशी जुळत असल्याचे सत्यापित करा. सिलेंड्रिकल रॉड फिरवा आणि सिलेंड्रिकल प्रोफाइल 25 मिलीमीटर डायमीटरवर फाईल करा. परिघाच्या इतर भागांवर फाईल करण्यासाठी बेंच वाईज मध्ये सिलेंड्रिकल रॉड फिरवा. संपूर्ण सिलेंड्रिकल सरफेसचे डायमीटर 25 मिलीमीटर होईपर्यंत सी-सॉ मोशन मध्ये फाईल करणे सुरू ठेवा. वर्नियर कॅलिपरसह डायमीटर तपासा. सिलेंड्रिकल रॉडच्या डायमीटर त्यांच्या लांबीच्या विविध बिंदूवर दोनदा तपासण्यासाठी वर्नियर कॅलिपर वापरा. ते आवश्यक 25 मिलीमीटर डायमीटरची पूर्तता करत असल्याची खात्री करा. गोल्ड रॉडच्या दोन्ही टोकांना डेबूड फायलिंग केल्यानंतर फिनिशिंग ग्रेड फाईल वापरून सिलेंड्रिकल रॉडच्या दोन्ही टोकांवरून कोणत्याही शार्प एड्ज किंवा बर्स काढा. संरक्षणासाठी ऑइल लावा. सिलेंड्रिकल रॉडच्या सरफेसवर कोरोशन होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि तयार झालेला प्रॉडक्ट सुरक्षित करण्यासाठी थोड्या प्रमाणात ऑइल लावा. अंतिम तपासणी आणि मूल्यमापन करा. पूर्ण झालेल्या सिलेंड्रिकल रॉडची परिमाणे आणि सरफेसच्या गुणवत्तेसह आवश्यक वैशिष्ट्यांची पूर्तता करते याची खात्री करण्यासाठी काळजीपूर्वक तपासणी करा. चला तर आपण चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. फ्लॅटनेससाठी दोन्ही टोकावर गोल्ड रॉड फाईल करा. चिन्हांकित व्यासावर साक्षीदार चिन्हे तयार करण्यासाठी बॉल पिन हॅमर वापरा आणि टोकदार टिप्ससह पंच करा. रॉडच्या लांबीच्या बाजूने सी-सॉ मोशन मध्ये फाईल करा. असलेल्या मार्किंगच्या आधारे हळूहळू त्याला 25 मिलीमीटर डायमीटरचा आकार द्या. फायलिंग केल्यानंतर फिनिशिंग ग्रेड फाईल वापरून सिलेंड्रिकल रॉडच्या दोन्ही टोकापासून कोणतीही शार्प एज किंवा बर्स काढा. तयार झालेल्या सिलेंड्रिकल रॉडची सर्व आवश्यक वैशिष्ट्ये पूर्ण करत असल्याची खात्री करण्यासाठी त्याची तपासणी करा. हे आम्हाला सेशनच्या शेवटी आणते. आशा आहे की तुम्हाला सिलेंड्रिकल रॉड फायलिंग चांगली माहिती मिळाली असेल. भेटू पुढच्या सेशनमध्ये.